ये वसई विरार है। कोई जनता के हित के लिए लड़े तो उसका तिरस्कार किया जाता है। ये वसई विरार है। कोई समाज सेवा करे तो उसका बहिष्कार किया जाता है। यदि वसई विरार के प्रगति के लिए कोई एक पार्टी को छोड़ दूसरी पार्टी में प्रवेश करे तो उसे गद्दार कह दिया जाता है। जी हाँ, बीते दिनों वसई विरार के सोशल मीडिया पर एक खबर गूंज रही थी कि आगरी सेना के प्रवक्ता जयेश पाटिल का बहुजन विकास आघाड़ी में प्रवेश करना, और सिर्फ उनका ही नहीं तो लगभग 400 से 500 लोगों ने उनके साथ बहुजन विकास आघाड़ी का दामन थामा। लेकिन उसके बाद मीडिया ने खबर फैलाना शुरू कर दिया कि जयेश पाटिल गद्दार हैं। उन्होंने आगरी सेना के साथ धोखा किया है। साथ ही उनके सहयोगी जो इस बार मनपा चुनाव में खड़े थे, उनको हराने में जयेश पाटिल का हाथ है, जबकि इस बात का कोई पुख्ता सबूत नहीं है। जानकारी के लिए आपको बता दें कि यह वही जयेश पाटिल हैं जिन्होंने वसई विरार के कई भ्रष्टाचार वाले मुद्दों को उजागर कर जनता के सामने पेश किया है। आगरी सेना के कैलाश पाटिल के साथ कंधे से कंधा मिलाकर लोगों को न्याय देने का कार्य किया है। हमेशा झूठ के खिलाफ और भ्रष्टाचार के खिलाफ आवाज उठाई है। भले वो हितेंद्र ठाकुर के खिलाफ ही क्यों ना हो, लेकिन वो आवाज होती थी जनता के हित के लिए, जनता के विकास के लिए। लोगों की सहायता किस तरीके से हो सके, उसको न्याय किस तरीके से मिल सके, उसके लिए। और इसमें कोई दो राय नहीं है कि हितेंद्र ठाकुर का विकास कार्य को लेकर काम करने का अपना एक अलग स्टाइल है, जिससे प्रेरित होकर ना सिर्फ जयेश पाटिल ने तो बल्कि उन चुनावी दिनों से लेकर अब तक कई हजार लोगों ने बहुजन विकास आघाड़ी का दामन थामा है। तो कई लोगों ने भारतीय जनता पार्टी तथा आगरी सेना में भी लोगों ने पक्ष प्रवेश किया है। अब भला क्या इन सभी लोगों को गद्दार कहना उचित है? ऐसा प्रश्न चिन्ह जनता निर्माण कर रही है। जयेश पाटिल ने जानकारी देते हुए कहा कि बैनर कोई भी हो, वो जनता के लिए हमेशा काम करते थे और आगे भी काम करते रहेंगे। गेली अनेक वर्ष मी संघटनेत कार्यरत होतो। आज प्रथमच माझ्या राजकीय पदार्पण म्हणजे राजकीय पक्षामध्ये मी आज ऑफिशियली पक्षप्रवेश केलेला आहे। बहुजन विकास आघाडी या परिवारात मी प्रवेश केलेला आहे। कर्तव्यम परम धर्म सेवा परम धर्म आजपर्यंत आपण गेली अनेक वर्षे ह्या ब्रीदवाक्याखालीच आजपर्यंत वसई तालुक्याची सेवा केलेली आहे। म्हणजे आपणास ज्ञात असेल तर आपण मंत्रिपदाची ऑफर असतानाही फक्त आणि फक्त वसई तालुक्याच्या पाण्यासाठी आपण मंत्रिपद नाकारलं। आपण सगळ्यात जास्त प्राधान्य कोणाला दिलं तर ते आपल्या वसई तालुक्यातील जनतेला दिलं। आज आपले क्षितिजदादा असतील, ह्यांचं जे विजन आहे, आज जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होतं आहे आणि ह्यांचं जे विजन आहे, त्या विजनच्या अनुषंगाने येणाऱ्या जर स्वप्न साकार झालं तर निश्चितच वसई विरारचा कायापालट हा झालेला असेल आणि वसई विरारचं नवीन रूप आपल्याला बघायला मिळेल। आज मी आज एका राजकीय पक्षात आणि परिवारात प्रवेश केलेला। उमेदवारी न मिळाल्यामुळे तुम्ही नाराज होते का? असं काहीच नाही आहे। राजकीय पक्षात आणि बहुजन विकासाकडे येण्याचं सगळ्यात मोठं कारण मी आपणना जवळून भेटलो, जवळून बघितलं। दुरून डोंगर साजरी, दुरून आपल्याला वेगळं काहीतरी चित्र दिसतं, पण प्रत्यक्षात जेव्हा मी समोर आलो, आपणना भेटलो, जवळून भेटलो, तर मला सगळं चित्र जे आहे ते स्पष्ट झालं। आणि खरोखर जर वसई तालुक्याचा कोण विकास करू शकत असेल तर ते आदरणीय आप्पा आहेत, आदरणीय दादा आहेत। यांच्या नेतृत्वाखालीच वसई विरारचा विकास हा संभव आहे। आज माझ्यासोबत बहुसंख्य कार्यकर्ते होते, वेगवेगळ्या विभागातले होते, विरार पश्चिमेचे होते, विरार पूर्वेचे होते, खार्डी गावातले होते, विरार फाट्याचे होते। वेगवेगळ्या ज्यांच्यासाठी मी आज नालासुपाऱ्यापासून ज्यांच्यासाठी कामं केलेली आहेत इतके वर्ष समाजकार्यात, ते सगळे आज मला प्रोत्साहन देण्यासाठी, मला पाठिंबा देण्यासाठी इथे हजर होते। आज पुढील विकास कामाचं धोरण कशा प्रकारे असेल? आपणच्या नेतृत्वाखाली आणि आपणच्या मार्गदर्शनाखाली आणि दादांच्या नेतृत्वाखाली वसई विरारचं जे योग्य मार्ग आहेत, जे चांगले कामं आहेत, ती नक्कीच पूर्ण करण्यासाठी एक बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता म्हणून मी तिथे सदैव उपलब्ध असेन आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेन। आणि आज आपण बघितलं तर एक तीर्थस्थळ म्हणून आपल्याकडे हे झालं। प्रवीणाताईंनी, ज्यांना काकी आहेत प्रवीणा, ह्यांनी, आपण त्यांना आदराने ताई सांगतो, ह्यांनी इतकं मोठं तीर्थस्थळ आपल्याकडे उभं केलं, द्वारकाधीश। म्हणजे एक येणाऱ्या काळामध्ये जर आपण बघाल तर एक मोठं तीर्थस्थळ म्हणून हे नावारूपाला येईल, उदयास येईल। कारण की तिथे जे मंदिर आज उभारलेलं आहे आणि त्या मंदिर उभारणीमागे जो स्पष्ट संदेश आहे श्रीकृष्णांचा,
आज श्रीकृष्ण हे सारथी होते. श्रीकृष्ण भगवानांनी आज सगळं तारून नेलेलं आहे. त्याच्यामुळे येणारा काळ हा नक्कीच श्रीकृष्णांच्या आशीर्वादाने आणि आपणच्या मार्गदर्शनाखाली, दादाच्या नेतृत्वाखाली वसई विरारचा कायापालट होईल.